नमस्कार मंडळी महिला आरक्षण कोर्टामध्ये नामंजूर झालं आणि त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती चांगलीच मोठी टीका केली, त्यांच्यावरती मोठे आरोप देखील केले। त्यात आता शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सरकारला चांगलाच मोठा प्रश्न विचारला व सरकारवरती गंभीर आरोप केले। म्हणजे कामगार सेनेच्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावरती म्हणजे सत्ताधारी पक्षावरती चांगली जहरी टीका केली। म्हणजे ते असे म्हणाले की महिला आरक्षण या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना देश तोडायचा होता, मात्र विरोधकांनी त्यांचा हा प्लान उधळून लावला, असा मोठा गंभीर आरोप त्यांनी केला। उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की कुणासाठी हे सर्व करतायत, राज्य पाहिजे, देश पाहिजे, कुणासाठी, असा सवाल देखील त्यांनी विचारला। त्यानंतर ते असे म्हणाले की विरोधी पक्षाचे बुरखे पडणार असे आपले सीएम म्हणाले होते। अरे आम्ही हिंदू आहोत ना, मग आम्हाला बुरखे कशाला घालतात, असा प्रश्न किंवा असा टोला देखील त्यांनी भारतीय जनता पक्षाला व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लगावला। पुढे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींबद्दल देखील वक्तव्य केलं। ते असे म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये एकटी वाघीण लढतीये आणि ते एकट्या वाघिणीला पाडण्यासाठी जवळजवळ 2 लाख सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत, असं देखील उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले। उद्धव ठाकरे पुढे असे म्हणाले की जेव्हा मणिपूर जळत होतं तेव्हा फक्त 30,000 जवान तैनात करण्यात आलेले होते, मात्र पश्चिम बंगालमध्ये जवळजवळ 2 लाख काय 5 लाख सुद्धा जवान तैनात करतील ममता दीदींना हरवण्यासाठी। तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा पश्चिम बंगालमध्ये, देशाचे पंतप्रधान हे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यानंतर गृहमंत्री पश्चिम बंगालमध्ये। म्हणजे काही करून फक्त निवडणुका जिंकायच्या, आज हे राज्य उद्या ते राज्य असं करत करत सर्व जिंकायचं, सर्वच मला पाहिजे, अशा पद्धतीने उद्धव ठाकरे हे सत्ताधाऱ्यांवरती गरजले। असे अनेक महत्त्वाचे मुद्दे उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले व सरकारला सवाल केला। तसेच पुढे ते असे देखील म्हणाले की महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचं रॅकेट सुरू आहेत, तसेच महिलांचं शोषण थांबत नाहीये, अशोक खरात, भोंदू बाबा असे अनेक प्रकरणं घडतायत। अशा अनेक मुद्द्यांवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं व त्यावरती सरकारला चांगलंच वेठीस धरलं। तर तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं, नक्की आम्हाला आपलं मत कमेंट्स मध्ये व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।